नमस्कार, मी मीनाक्षी राजेश पाटील. माझ्याबरोबर बिल्डिंग समोर एक शेती आहे. तिथे दादा खूप छान छान भाज्या वगैरे, आम्हाला जवळजवळ 6 महिने तरी भाजी मिळते. मला मी भाजी दाखवते. आता इथे आता ज्वारी लावलेली आहे. ज्वारी एवढीच ज्वारीची शेती आहे. बाकी तुम्हाला दाखवते, त्याला पुढे काय काय. तिथे पुण्याला सडा पडलेला असतो बोरांचा, खूप छान वाटतं तिथे खायला. बघ आता सुरुवात झाली आहे. ही बघा बोरं आता सुरुवात झाली आहेत. आता थोड्या दिवसांनी अजून पडतील. तुम्हाला मी खरोखर दाखवणे. बघा आता सुरुवात झाली आहे बोरं पडायची. इथे कच्ची आहेत. मुलांनी कोणीतरी काठी वगैरे पाडलेले असतील ते. तुम्हाला दाखवते. आणि इथे पण सगळी भाजी आहे. इथे भाजी आणि मध्ये मकाही लावलेला आहे. बघा इथे मका लावलेला आहे. आणि ते सगळी आतमध्ये मध्ये भाजी पण लावलेली असते. ते दादा आहेत ना, दोन्ही कामं करतात. म्हणजे तो मका वाढेपर्यंत भाजीही काढता येते. त्याचाही मस्त चांगला भाजीपाला मिळतो. अजून दाखवते. दादा काय काढली भाजी? नाही काय पाहिजे मला काढायची. ब्लॉक करायला आली आहे, व्हिडिओ बनवायला करा आली करा बनवा. आहे. दादा इकडे या, तुमचं नाव सांगा. माझं नाव काय दीपक भोईर. थांबा थांबा थांबा. इथं उभाला आहे. हा पूर्ण मकाच आहे ना दादा? हे पूर्ण मकाच आहे. हा पूर्ण मका आहे ना, आणि त्याच्या पलीकडे पण तो मका. पण मकाच आहे. हा हे आमचे भोईर दादा, हे भाजी लावतात. इथे 4 महिने, आम्हाला 6 महिने तरी भाजी मिळते. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत छान भाजी मिळते. आणि खूप हे चांगले आहेत. आणि कधीही बोलतात तुमच्या हाताने घ्या भाजी, असं बोलत नाही की मीच देतो म्हणून. पण खूप छान आहेत. आणि या वहिनी पण खूप छान आहेत. त्या आता आल्या नाहीयेत, आता दादाच आहेत. आता मी इथून तुम्हाला अजून एक भाजी, सगळ्या चवळी वगैरे हे काढली का दादा? कोथिंबीर कोथिंबीर नाही झाली मोठी आता झाली. आता मी कोथिंबीर काढत आहे कोथिंबीर वडीसाठी. आणि ही खूप छान होणार आहे, कारण का एवढी फ्रेश कोथिंबीर, एवढी छान कोथिंबीर याची अजून वडी पण अजून खूप चविष्ट होईल. मी तुम्हाला कोथिंबीरची वडीची पण रेसिपी पाठवणार आहे, टाकणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. बघा छान. आणि ते दादा कधीच बोलत नाही. मी स्वतःच्या हाताने कधी पण भाजी केव्हाही येईन ना, तर मी स्वतःच्या हातानेच नेते. आणि ते कधी बोलणार नाही की आमच्या राणाला कधी हात नका लावा, आमच्या भाताला कधी भाजीला हात नका लावा, असं कधीच नाही बोलणार. तुम्ही स्वतः काढून नाही बोलणार. त्यांचा स्वभावही छान, खूप छान आहे. दोघंही नवरा बायको, त्यांची मुलं खूप छान आहेत. त्यांचे वडील पण. किती छान आणि किती कवळी कोथिंबीर आहे, आणि एकदम फ्रेश. विचार करा ह्याची वडी किती चविष्ट होईल. एकदम गावचं फील. शेतीमध्ये जाऊन भाजी काढणं खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि स्वतःच्या हाताने काढणं तर खूपच, म्हणजे असं भाग्यावर असल्यासारखं वाटतं की आपण शहरा ठिकाणी राहतो आणि गावचं फील घ्यायला खूप मस्त, खूपच छान वाटतं. असं वाटतं आत्ता लगेच करून खावं. आणि मी करणार आहे, आणि नक्की तुम्हाला ह्याची रेसिपी, कोथिंबीरच्या वड्याची रेसिपी नक्की तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. बघा दादांचं नियोजन कसं असतं. आता इथे भेंडी आहे, तर भेंडी मोठी होईपर्यंत इथे पालक पण होता, मुळा पण होता, आणि आता इथे कोथिंबीर पण वाढते. ही बघा, हे भेंड्यांचं आहे. बघा इथे आता फुल यायला फुल आलेलं आहे. बघा भेंड्यांची सुरुवात झाली आहे. दिसतात बघा लहान लहान भेंडी. भेंड्यांची सुरुवात झाली आहे. आणि बघा ना, हे आता हे मोठं होईपर्यंत इथे दुसरं पीक पण निघतंय. म्हणजे वाया नाही कुठे जात आहे, एकही दिवस वाया जात नाहीये. छान बघा इथे किती मस्त हिरवीगार आणि एकदम सुगंधी कोथिंबीर आलेली आहे. आता हे वांग्याचं आहे, ह्याच्या बाजूला मुळा पण आहे. हे बघा छोटस वांग आलंय, सुरुवात झाली आहे. निळं वांग, अरे वा खूप छान. आणि ह्याच्यामध्ये ह्यांच्या काय माहिती नाही, ह्यांच्या भाजीला काय चव आहे. जराही बी नसते वांग्यामध्ये. मी नेक्स्ट टाइम आता वांगे येतील, मोठी होतील, जेव्हा मी आणेन ना घरी, तेव्हा मी तुम्हाला नक्की त्या वांग्याची भाजी करून दाखवेन आणि चिरून दाखवेन. तर एकही बी नसते, मस्त खूप कवळं वांग असतं. आणि ह्याला कॉफी चवळी म्हणतात, कारण की ह्याचं देठ आहे ना, हे कॉफी सारखं असतं, म्हणून ह्याला कॉफी चवळी. ती दुसरी चवळी अजून वेगळी येते, ही कॉफी चवळी. ही सगळी दाखवते बघा. ही पूर्ण मिरचीची रोपं आहेत. हे बघा आता फुले सुरुवात झाली त्याला. पूर्ण मिरचीची, ही पूर्ण मिरची आहे. ही अशी पूर्ण अशी शेती आहे त्यांची, आणि ते पुरेपूर त्यांच्या शेतीचा वापर करतात. खूप छान. आता बघा ना, इथे दुधी लावलेली आहे. हे एवढाच मांडव घातलाय, पण त्याला किती छान दुधी आली आहे, खूप मस्त. बघा ना,
किती सुरेख, किती छान बघा. कवळी नुसती दिसायला किती छान वाटतं ते मांडव. हे बघा ना, अपेक्षा इथे नाही वळा. हा हा किती मस्त दुधी आहे पूर्ण. आहे बघा ना, अपेक्षा बघ लांब लांब पर्यंत नाही कॅमेरा बघ किती छान. इथे सुरुवात झाली आहे, म्हणजे आम्हाला इथे आता 4-5 महिने तरी मस्त दुधी खायला मिळणार आहे. किती छान दुधी आलाय. हा बघा, हा आता मी काढून नेणार आहे माझ्यासाठी. मला अशी खूप आता इच्छा होते. हा बघा, हा मी दुधी काढले आहे. माझ्यासाठी दुधी घरच्यासाठी. आणि खरंच खूप सुरेख लागतं. याचा दुधी हलवा तर अतिउत्तम. आणि भाजी तर बापरे, तुम्ही फक्त पिवळ्या डाळीमध्ये तरी फोडी करून घातलात ना तरी खूप छान लागते भाजी. खूप मस्त, अति सुंदर. ही बघा, ही एक दुधी आली आहे बघ केवढी जाड. काढू ही मग दाखवते. पुढे जाऊन मेथी पण आहे, मेथी पण घ्यायची आहे. चवळी आहे, कॉफी चवळी, हिरवा माठ आहे. हा चला आपण जाऊया शेतात. ही बघा, ही मुळ्याची भाजी. किती छान कवळा मुळा आहे आणि खरंच खूप चविष्ट लागतो. परवा माझ्या मैत्रिणीला घेऊन गेले होते मी, तर तिला एवढी आवडली. बापरे, त्या नवरा विचारायला लागले की कुठून आणली आहे म्हणून. आणि एवढी छान आणि खूप सुंदर लागत होती. ते कमेंट्स दिले मला या भाजीबद्दल. तर आज पण मी माझ्या आईला घेऊन जाते भाजी. अजून एक काढून दाखवते. हा बघा, ही बघा मुळे. आणि ही कवळी मुळे आणि कवळे पाला असेल ना तर खूप चविष्ट भाजी होते. दोन्ही असं जुन नाही पाहिजे, दोन्ही समान हवंय बघा. बघा इथे आहे मुळ्यांची अजून. हा मुळा मी ठेवते, म्हणजे पुन्हा एकदा आली तर मलाही खायला मिळेल भाजी. कारण का अजून त्याच्यात मुळे धरले नाहीयेत. हे बघा, इथे एक वांग दिसलं मला. बघा किती छान वांग आहे. काढू? काढ ना. हे बघा किती कवळं आणि बघा ना किती खूप छान वांग. ह्याला अजून येतील मी पुन्हा एकदा दाखवेन. ह्याच्यात मिरच्या अजून आता फुलं धरलेत आणि वांग्यांना पण फुलं धरलेत. हा मला आता अचानक दिसला म्हणून मी हा काढलाय वांग. या हा बघा, हा बघा किती छान मुळा मिळाला बघा. अजून एक आहे, एवढा मोठा नाहीये पण काढते. हा बघा, ही बघा किती छान आणि कवळी. म्हणजे हाताला आणि ह्या मातीला किती यश आहे या. आणि त्या बिचारा लावणाऱ्या कष्ट करणाऱ्या त्या दादाला किती यश आहे या जमिनीचं. तिकडे कसली आहे भाजी? चवळी हीच आहे ना? हीच ना, बारीक ना? हा, ही आता ही काढते मी बारीक. हा त्या मक्यामध्ये लावलेली आहे ना चवळी, ती जरा शोधून शोधून घ्यावी लागते. कारण का आता मक्याचं रान वाढलेलं आहे छानपैकी. तर ते आता हे वाढेपर्यंत ही आता संपून जाणार. ही हळूहळू काढतात ते बघा, तिथे दादा काढतायत. तिकडे दादा काढतात ते हळूहळू. म्हणजे हे रान वाढेपर्यंत जी मध्ये मध्ये भाजी लावलेली आहे ती निघते आपोआप. आणि आमचं नशीब आहे की आम्हाला गावची आणि ताजी ताजी भाजी खायला मिळते. आम्ही रोज येऊन इथे आणू शकतो अशी, म्हणजे एवढं जवळ आहे मला की मी रोज येऊन इथली भाजी आणून भाजी करू शकते रोजच्या रोज. एवढी पालेभाजी खूप फ्रेश. बघा ना किती छान, बघा ना किती छान दिसते. हे बघा, अपेक्षाने पण काढलेली आहे. अपेक्षाचा पण थोडासा हातभार भाजी काढण्यामध्ये. मला ना मावशीने अपेक्षा आहे ना, मी ड्रेस आणायला गेले होते ना, तर परवा मी तिला मुळ्याची भाजी आणि कॉफी चवळी घेऊन गेली होती. तर मी परवा परत मी गेले होते
तर मला ते लगेच विचारायला का गं मला तू भाजी नाही आणलीस, ती खूप सुरेख होती, खूप छान झाली होती, चविष्ट होती असं. तर मी तिला हे केलंय की नक्की आणेन म्हणून कमेंट केले तिला, मी घेऊन येते नेक्स्ट टाइम मी आली त्या ठिकाणी का घेऊन येईन म्हणून. हा बघा किती पालक लावलेला आहे, बघा किती सुरेख आहे. आता हा वाढेल, हा वाढल्यावर तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दाखवेन. पालक आहे, लाल माठ आहे इथे, आणि ह्याच्या मध्ये मध्ये बघा वांगी पण लावलेली आहेत, वांगी मुळा आहे ह्याच्या मध्ये मध्ये सगळं. म्हणजे कुठलं हे असं म्हणजे फुकट नाही घालवले दादांनी की बाबा आता हे निघेल, हे थोडे आता दोन दिवसात हेही निघेल, मग त्यानंतर हळूहळू वांगी वाढतील, मग हळूहळू तिथे भेंडी सगळं लावलेलं आहे इथे. खूप सुरेख आहे. पालकाचं बघा ना किती छान असं झुपका दिसतोय, किती कवळा पालक आहे बघा. पालक बघा किती सुरेख आहे, किती मस्त पालक वाटतो बघा. आणि हे राईच आहे बरं काय, बघा ही राईच आहे, राईची अशी असतात हा, ही राईची भाजी आहे. वांगी आहेत, यावेळेस मला वांगी खायला खूप मिळणार आहेत. पूर्ण छान असं मध्ये मग ते लाल माठामध्ये जे हिरवं हिरवं दिसतंय ना, ते पूर्ण वांग्यांची छोटी छोटी रोपं आहेत. हे बघा, हे लाल माठ आहे ना मध्ये मध्ये जे हिरवगार दिसतंय, तिथे वांगी, मध्ये मध्ये वांगी आहेत, कडेकडेने मुळा लावलेला आहे आणि लाल माठ आहे. म्हणजे यावेळेस मला वांगी खायला खूप मिळणार आहेत. दादा आहेत ना, आता ही सगळी भाजी घेऊन जाणार आणि मार्केटमध्ये जाणार. हे बघा किती सुरेख भाजी बघा. हा ही चवळी आहे, एकच चुडी घेऊया काही. हा घे ना. येताना घेऊया आपण. मला ही चवळी काढली आहे दादाने. आणि इथे काय लागलं नाही, हे ह्याच्याने भाजी बांधली जाते. म्हणजे एक एक जी आपली जुडी असते ना, ही याच्याने बांधतात दादा. म्हणजे कुठल्या रशीचा वगैरे वापर नाही. किती सुरेख आहे बघा ना, गाठ बसते छान, किती मस्त ना. म्हणजे रशीचा कुठला ह्याचा नाही, सगळं ऑर्गॅनिक. पण सगळा मका लावलेला आहे. हा पांढरा मका आहे, पांढरा मका आणि पिवळा दोन्ही, इंग्लिश आणि देशी दोन्ही लावतात ते. त्याची कणसं आली ना की तुम्हाला नक्की. अपेक्षाने बादली पाडवली आहे. फुल हे बघा, हे कडवे वालाचे आहेत. सॉरी, हे वालाचं आहे. वाल आमच्या म्हणजे आगरी पद्धतीमध्ये वाल खूप खाल्ले जातात, पावटा कमी खातो आम्ही, वालाचं प्रमाण जास्त आहे म्हणून ते वाल खूप पिकवलं जात आहे बघा. या आपण दुसरे मेथी वगैरे बघूया. मध्येच आंब्याचं झाड आहे त्यांचं, गेल्या वर्षी मी खाल्ले होते खूप त्याच्यातले आंबे, त्याला धरले तर तुम्हाला नक्की दाखवेन. आणि हे भांबुर्डा हे बघा, आमच्या इथे ना सगळं भांबुर्ड्याचे पुढे नको अपेक्षा, इथूनच कर. हा बघा, हा भांबुर्ड्याचा पाळा आहे. हा पूर्ण भांबुर्डा, जे थंडीमध्ये पोपटी बनवतात ना त्यासाठी हा आपण वापरतो. हा, ह्याला मिंटही म्हणतात, त्याचा अक्षरशः सुगंध आहे ना एकदम मिंट सारखा. तुम्ही कधी भांबुर्ड्याचा पाला हातात घ्या आणि चुरा. हे जखमेलाही लावतात हा, जरी तुम्हाला खरसटलं किंवा काही चावलं किंवा खूपच असं जखम झालं ना, तर ह्याचा पाळा आहे ना असं म्हणजे हे करून म्हणजे बारीक असं हे करून त्याचं पिळून आहे ना रस त्या जखमेला लावतात. खूप औषधी आहे. आणि पोपटीमध्ये ह्याच्यात पोपटी शिजवतात ना, खूपच अप्रतिम लागते. आमच्याला मका लावलेला हो बघा, असं त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण मका आहे. यावेळेस आम्हाला मकेही खूप खायला मिळणार आहे. माझ्या मिस्टरांना खूप मका आवडतो. हा पण पुन्हा ते आंबट चुका आहे. हा आंबट भाजी असते ना, ती भाजी आहे. ही बघा, ही दिसते ना, ही मी मेथी काढते. मला ती मेथी शोधावी लागेल, दादा बोलले शोधावी लागेल, कारण का इथून नेली आहे त्यांनी काढून. तर ते बोलले बघ तुला 1-2 जुडी मिळतात काय, तर मी इथे मेथी बघते. ही बघा, हे बघा, ती वाढली आहे ना, ती कळत नाही. बघा त्याच्यात पानं वाढली आहेत ना, ती बारीक पानं दिसत नाहीयेत. बघा आता आम्हाला बघून ह्या मावशी पण आल्यात.
मावशी आम्हाला बघून आलात ना व्हिडिओ काढताना. बघा आम्ही पण आलो होतो भाजी. हो, हो. बघा भाजी काढण्यासाठी. नाही नाही खूप मस्त. जोपर्यंत पावसाचं पाणी भरत नाही ना शेतात तोपर्यंत भाजी खायला मिळते इथे. हा, ताजी आणि स्वस्त, जास्त पैसे घेत नाही का ते. हा कधीच नाही. आता आपण एवढीच मेथी घ्यायला गेलो तरी 25-30 रुपये घेतील. मध्ये 50 रुपये पण हो 50 रुपये पण होती. आणि एवढी ताजी कुठे 2 मिनिटावर आपण काढलेली भाजी खायला मिळते. मग किती जुडी पाहिजे तेवढी घ्या. येताना एसटी नाही आली, ती लोक थांबली ना आणि एकटीच आली ना, तेव्हा मग त्या एसटी नाही आली त्याच्यामुळे सगळे छोटी छोटी गाव इथून तिथं सगळे लागत होते. चांगलीच आहेत ती गावं. अशी लांब लांब नाही आपल्यासारखी. जवळ 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 म्हणजे आता तुम्ही इथून आता हे बघा विचुंबी लगेच आपलं उसरली लागतं. अगदी तेवढी जवळ. तेच बोलले मी. जास्त असं लांब नाही. आपण पायी पण चालत जाऊ शकतो. आपण एवढ्या कोकणात जातो या वाडी त्या गावातून त्या गावात चालत नाही जात आपण. किचन मध्ये काढलं ना हा हा साफ करा ना तसं ठेवा पुढे वाजलं की पाला तो कडक होईल. हा योगी माझ्या हाताने भाजी काढले. दादा आता एक एक जुड्या बांधून देणार आहेत. देतात आणि वर्षी होतो पाणी असं मारायला. तो कपडा सुकला ना भाई करते. कोथमीरला एक ठिकाणी कोथमीर जास्त पाणी मारते. कोथमीर आलं ठेवा. नाही कोथमीरला मारतच नाही. कोथमीर चांगली आहे. मग चांगले पिशवी ठेवा. ठेवते हो. माझ्या सासऱ्याला दुधी हलवायला आवडतं. आता उद्या सासरी जाणार माहेरी जाणार म्हणून सगळी भाजी आता उद्या घेऊन जाईल मुंबईला. आपल्याला साधी भाजी नाही ना कुठे गावची भाजी भेटत. ही मुलगी काय मुलगी माझी एकच. मग दाखव एकदा वळ जरा एकदा वळ. आम्ही आता एवढी भाजी घेऊन चाललोय. त्याच्यामध्ये 11 जुड्यांच्या 3 प्रकारची भाजी आहे. 4 प्रकारची 4 प्रकारची भाजी आहे. आणि ह्या दुध्या. आता माझ्या सगळ्या भाज्या घेऊन झालेल्या आहेत. हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.